नमस्कार मंडळी. तुम्हाला जर तुमच्या घरचे म्हणत असतील की तुम्हाला साबुदाण्याची खिचडीच जमत नाही, तर ही वाली माझी खिचडी जशी बनवली आहे ना, तशी तुम्ही नक्की बनवून पहा. सगळे म्हणतील परत बनव म्हणून. त्याच्यासाठी बटाटा कट करून घेतला आहे. त्याला छान तेलामध्ये असं परतून घ्यायचं आहे, कलर चेंज होईपर्यंत आणि छान आतमध्ये शिजेपर्यंत. बघा ह्यासारखा. आणि कलर चेंज झाला आणि तो छान भाजून घेतल्यानंतर त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्या. आणि त्याच पॅनमध्ये घालायचे तेल, थोडे जिरे घालायचे. जिरे तडकले की त्यात हिरवी मिरची घालायची आहे बारीकमधून चिरून आणि छान मिरची परतून घेतली की त्यामध्ये आपण रात्री भिजत घातलेला साबुदाणा आपल्याला त्यात घालायचा आहे. त्या साबुदाण्याला मी शेंगदाण्याचं कूट आणि मीठ ऑलरेडी लावून ठेवलेलं आहे. त्याला छान मस्तपैकी परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टिप, हे जेव्हाही तुम्ही बनवाल साबुदाण्याची खिचडी त्यावेळेला त्याला कमी आचेवरती म्हणजे एकदम कमी गॅसवरती आपल्याला त्याला झाकून थोडा वेळ शिजू द्यायचं आहे, छान परतू द्यायचं आहे. ह्याच्यामध्ये आपण जे बटाटा छान भाजून घेतला होता तो टाकायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे याला. बघू शकता इतकी छान बिलकुल चिकट होत नाही ही साबुदाण्याची खिचडी. त्यात थोडीशी कोथिंबीर घालून तुम्ही मंद आचेवरती असं झाकण ठेवून करून घ्या आणि पहा इतकी मस्त एकदम मोकळी अशी साबुदाण्याची खिचडी बनते. तर तुम्ही नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा ही तुम्हाला साबुदाण्याची खिचडी कशी वाटली. तर भेटूया पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत या रेसिपीचा आस्वाद घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीत. धन्यवाद.